बघा, या टाईपचा एक न्यूमरिकल परीक्षेला हमखास असतो बघा. फायनल एक्झामिनेशन मध्ये युनिट टेस्टला टाकतील का नाही टाकतील, इट इज टोटली डिपेंड ऑन दॅट एक्झामिनर. ओके, त्यांनी जर क्लासमध्ये घेतलं तर 100% टाकतील, आणि जर नाही घेतलं तर कदाचित नाही बी टाकणार. ओके, कोणी शिक्षक मग 100% टाकू शकतील ते. ओके, कारण ते घेतील बी आणि टाकतील बी. असू दे. अ हॉल ऑफ 20 मीटर अँड 50 मीटर, अ हॉल ऑफ 20 मीटर इंटू 50 मीटर इज टू बी इल्युमिनेटेड. एक हॉल आहे, 20x50चा हॉल आहे. ओके, आणि त्याला काय करायचं आहे, इल्युमिनेशन द्यायचं आहे बाय सुटेबल लॅम्प गिवन. बघा, काही सुटेबल लॅम्पनी एक 50x20च्या हॉलला प्रकाशमान करायचंय. कळलं का? टू गिव्ह ॲव्हरेज इल्युमिनेशन ऑफ 45 लक्स. ॲव्हरेज इल्युमिनेशन किती दिलंय? 45 लक्स दिलंय. किती? 45 लक्स. द लॅम्प माउंटिंग हाईट फ्रॉम वर्किंग प्लेन. वर्किंग प्लेन पासून किती मीटर अंतरावर आहे? 3 मीटर. ओके, हाईट किती आहे? 3 मीटर. म्हणजे जमिनीपासून अंतर किती आहे? 3 मीटर आहे. त्याच्यानंतर अजून काय म्हणलंय? द युटिलायझेशन फॅक्टर अँड डिप्रिसिएशन फॅक्टर इज 0.65 अँड 1.3. बघा, युटिलायझेशन फॅक्टर किती दिलंय? 0.65 अँड डिप्रिसिएशन फॅक्टर किती दिलंय? 1.3. का उलट झालं? रिस्पेक्टिव्हली. द लॅम्प कॅन बी चूजन फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप. या खालच्या ग्रुपमधून सिलेक्ट करा म्हणतायत ते. रेटिंग इन वॅट 75 वॅट 800 ल्युमेन्स, 100 वॅटचा 1200 ल्युमेन्स, 150 वॅटचा 2000 ल्युमेन्स, आणि 200 वॅटचा लॅम्प किती देतोय? 2800 ल्युमेन एवढा प्रकाश देतोय. तर काय आपल्याला काय करायचं रे? थोडक्यात आपल्याला 20x50चा हॉल आहे, त्याला प्रकाशमान करायचं. ओके ओके, आणि त्याची माउंटिंग जमिनी फ्लोअरपासून 3 मीटर अंतरावर त्याची उंची असावी, आणि इक्वल इल्युमिनेशन पोहोचल प्रत्येक पॉईंटला. हा असा विचार करून आपल्याला ते बनवायचं. बस, दुसरं काही नाही याच्यामध्ये. तर बघा, सगळ्यात पहिले ते एरिया काढून घ्या. एरिया 1000 मीटर स्क्वेअर, 20 × 50. 20 असा 20 कसा? असा 20 आणि असा 50 मीटरचा. बरं का, आता हे फुटामध्ये असेल जवळपास, पण ते मीटरचं आहे. मग टोटल ल्युमेन्स रिक्वायर्ड ऑन फ्लोअर. फ्लोअरला किती लागेल पहा? एरिया इंटू लक्स. लक्स म्हणजे ल्युमेन पर मीटर. आता एरिया इंटू लक्स किती आलंय? 45,000 ल्युमेन आलंय. टोटल ल्युमेन किती आलंय? 45,000 ल्युमेन. बघा, पण तुम्हाला माहिती आहे ग्रॉस ल्युमेन इज ऑलवेज ग्रेटर दॅन ल्युमेन्स ऑन फ्लोअर. म्हणजे सोर्सचं ल्युमेन जे असेल हे फ्लोअरवर पडलेल्या ल्युमेन्सपेक्षा जास्त असेल. बघा, सोर्सचं ल्युमेन आणि फ्लोअरवर पडलेले ल्युमेन याच्यामध्ये कोणतं जास्त असेल? सोर्सचं. सोर्स जास्त सोडणार, काही वेस्ट होणार आणि काही हे होणार, ॲब्झॉर्ब होणार. तर ग्रॉस ल्युमेन इज ऑलवेज ग्रेटर दॅन ल्युमेन्स ऑन फ्लोअर. मग ग्रॉस ल्युमेन इज इक्वल्स टू काय? ल्युमेन ऑन फ्लोअर इंटू युटिलायझेशन फॅक्टर डिवायडेड बाय डिप्रिसिएशन फॅक्टर. आता युटिलायझेशन फॅक्टर 1.3 आणि डिप्रिसिएशन उलट झालं वाटतं कदाचित. ओके, तर हे कॅल्क्युलेट करून बघा. ल्युमेन 45,000 इंटू 1.3 डिवायडेड बाय 0.65. तर हे 0.65 आणि 1.3 अशा पद्धतीने आहे. 90,000 येते. तर ग्रॉस ल्युमेन इज इक्वल्स टू ल्युमेन ऑन फ्लोअर इंटू युटिलायझेशन फॅक्टर. हा फॉर्म्युला आहे. ओके, टोटल ल्युमेन किंवा ग्रॉस ल्युमेन आपण त्याला म्हणू. तर हे 90,000 आला. आता आपल्याकडे एवढे चॉईस आहेत. आपल्याकडे चॉईस किती आहेत? 1 2 3 4 चॉईस आहेत. तर आपण सिलेक्ट करताना काय करायचं आहे? मोठा लॅम्प सिलेक्ट करायचा आहे. का बरं मोठा लॅम्प सिलेक्ट करायचा आहे? कारण कमी लॅम्प लागतील आणि आपल्याला पटकन कॅल्क्युलेशन करता येईल. तर बघा, आपण काय करू? 2800 ल्युमेन्सवाला लॅम्प सिलेक्ट करू 200 वॅटचा. मग 90,000 भागिले 2800 याला जर सिम्प्लिफाय केलं तर किती आलंय?
32 आलं. मग किती लॅम्प लागतील आपल्याला? 32 लॅम्प लागतील. मग 20/50 मध्ये 32 लॅम्प लावायचे. मग काय करणार आपण? 1 2 3 4 5 6 7 7 चौक 28 झाले का? 29 30 31 32. ओके, 4 आपण वाढवू. 1 2 3 4 8 8 करून टाका. मी 7 7 टाकले, ते ॲक्च्युली 8 8 आहेत. 4 मीटर. तर काय केलं इथून? इकडून 4 मीटर सोडलं, इकडून 4 मीटर सोडलं. किती झालं? 8 मीटर. प्लस 6 इंटू किती येईल? 6 7 म्हणजे 7 लॅम्प आहेत ना, म्हणजे 7 स्पेसिंग आहे. 1 2 3 असे. तर हे किती आलं टोटल? 50. कसं? लक्ष द्या. इकडून 4 मीटर सोडलं, इकडून 4 मीटर सोडलं, मधात प्रत्येक 6 मीटरवर एक लांब लावले. म्हणजे इथे एक लॅम्प, तिथे एक लॅम्प, तिथे एक लॅम्प, तिथे एक लॅम्प, अशा पद्धतीनं इकडून 8 लॅम्प, इकडून 8 लॅम्प, इकडून 8 लॅम्प आणि इकडून 8 लॅम्प, असे 4 आणि असे 1, 8 चौक 32. अशा पद्धतीने अरेंजमेंट केली. आता फक्त ते इक्विडिस्टन्स असावेत. म्हणजे हे 6, हे अंतर 6, हे पण अंतर 6. त्याच्यामध्ये हे अंतर किती? 6. हे किती? 6. हे किती? 6. मग 6 त्रिक 18. खाली उरलं किती रे? इकडून 1 मीटर लावा, इकडून 1 मीटर लावा, खतम. कोणा समजलंय स्पेसिंग? तर 32 लॅम्प आहे ना, तर काय करा, ह्या 32ला म्हणजे किती बसणार आहेत एका रो मध्ये? 8 बसणार आहेत. तर मग याला काय करा, इकडून 4 मीटर स्पेस सोडा, इकडून 4 मीटर सोडा. किती झालं टोटल? 8 मीटर. आणि हे 42 मीटर. 42 मीटर मध्ये किती बसवायचे? 8 लॅम्प बसवायचे. मग काय करायचं? अशाच पद्धतीने 6 मीटरची स्पेसिंग करायची. ओके, तर अशा पद्धतीने 32 लॅम्प बसतील. समजलंय सगळ्यांना? आता 7 बसवलेत आपण. हा एक पेज 6 1 6 6 2 12 6 3 18 6 24 6 35 6 7 36 6 7 42 42 आणि 4 46 आणि 4 46 आणि 4 50 ना. तर हे 50 आणि हे 20. हे कसं? 6 1 6 6 2 12 6 3 18 20 आणि 20 19 आणि 20. ओके, तर हे अंतर. आणि बघा यातलं अंतर किती रे? 6 मीटर. यातलं अंतर किती रे? यातलं कोणत्यातलं? यातलं सांगायचं तात्पर्य प्रत्येक 2 लॅम्प मधलं अंतर 6 मीटर आहे. डायरेक्ट अंतर बरं का. येतं लक्षात? तर हे आहे तुमचं इल्युमिनेशनचा प्लान. आता समजा तुम्ही हा लॅम्प घेतला, तुम्ही काय केला? हा लॅम्प घेतला, तर टोटल लॅम्प किती येणार आहे? 90,000 भागिले 200 किती येईल? 45 लॅम्प येतील. बरोबर, 45च येतील ना. मग 45 लॅम्प मग काय करणार तुम्ही? 9 सेट घेणार. किती? 5. 9 5 45. मग आता काय करणार? इथं मात्र तुम्हाला स्पेसिंग वाढवा लागेल. ओके, इथं मात्र तुम्हाला स्पेसिंग वाढवा लागेल. एक नंबर जास्त ॲक्युरेट येईल कम्पेअर विथ दिस. म्हणजे याच्यामध्ये युनिफॉर्मिटी जास्त असेल याच्यापेक्षा. लक्ष द्या. आता इथं 45 लॅम्प आले. 45 लॅम्प आले. मग काय केलं तुम्ही? 1 मीटर इकडून सोडला, 6 मीटरचे, आणि 1 मीटर इकडून सोडला, 6 8 48 आणि 49 आणि 50. ओके, आता इथं 4 मीटर घेतलं, इकडून 2 सोडलं, इकडून 2 सोडलं. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 आणि 2 18 आणि 2 20. समजलं बेटा तुला? तर या पद्धतीने तुम्ही हे लॅम्प जर घेतले तर किती येईल रे? 9000 भागिले 1200 किती लॅम्प येईल? 9000 भागिले 1200 तिसरे 90,000 सॉरी, मग 75 लॅम्प येईल. मग 75 लॅम्पला तुम्हाला काय करावं लागेल? इक्वल डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. ओके, 15 सेट करावं लागतील. 15 5 75. ओके, असे 15 आणि त्याचे 5 अशा पद्धतीने. त्याच्यानंतर जर समजा हे घेतलं तर मग त्या पद्धतीने. तर यातला एकच पर्याय निवडायचा आणि हे सिलेक्ट करून टाकू तुम्ही. ओके, बाकी एवढं जरी केलं तरी सफिशियंट. म्हणजे 4 मार्काला काय लिहायचं रे?
हा न्यूमरिकल आला. सगळ्यात पहिले एरिया काढायचा आहे, त्याच्यानंतर टोटल ल्युमेन्स काढायचं आहे आणि मग ग्रॉस ल्युमेन काढायचं आहे. मग ग्रॉस ल्युमेन आलं की त्याच्यावरून ग्रॉस ल्युमेन समजा हे टोटल ल्युमेन आणि हे ग्रॉस ल्युमेन. आता ग्रॉस ल्युमेन काढलं त्याच्यावरून तुम्ही नंबर ऑफ लॅम्प जे दिलेले त्याच्यावरून तुम्ही काय करायचं, स्पेसिंग काढायला. नंबर ऑफ लॅम्प काढायची आणि नंबर ऑफ लॅम्प लिहून स्पेसिंग काढायची. एवढं तुम्हाला 4 मार्काला. प्रश्न मोठा दिसतोय, उत्तर छोटं दिसतंय. हे नाही, हे समजा ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणता सिलेक्ट करायचा तर करा. शक्यतो हायेस्ट साईडवाला सिलेक्ट करा. का बरं? नंबर ऑफ लॅम्प कमी बसतील आणि ॲक्युरेसी वाढेल. डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. नंबर ऑफ लॅम्प वाढलं की मग ते कॅल्क्युलेशनला परत 1-1 मीटरवर 1.5 मीटरवर इक्वी डिस्टन्स पाहिजेत ना ते. तर ती गोष्ट तुम्हाला अचीव झाली पाहिजे म्हणून करायची. चालतंय. चला हे लिहून घ्या, नंतर हा प्रॉब्लेम लगेच बघू आपण. लक्ष द्या, इथं थोडं आपलं हे झालंय. युटिलायझेशन फॅक्टर हा ऑलवेज लेस दॅन 1च असतो आणि डिप्रिशिएशन फॅक्टर हा 1 मेंटेनन्स फॅक्टर असतो. लक्ष द्या, इथं थोडं चुकलंय. तर युटिलायझेशन फॅक्टर काय असेल 1.3 असेल आणि हे काय असेल 0. हे बरोबर आहे 1.3, हे बरोबर आहे. इकडं चुकलं होतं, आता ते करेक्ट केलंय. लक्ष द्या, ग्रॉस ल्युमेन किंवा टोटल ल्युमेन इज इक्वल्स टू ल्युमेन ऑफ फ्लोर, ल्युमेन ऑन फ्लोर डिवायडेड बाय युटिलायझेशन फॅक्टर इंटू मेंटेनन्स फॅक्टर. हा फॉर्म्युला लक्षात घ्या. पण तुम्हाला माहिती आहे मेंटेनन्स फॅक्टर म्हणजे काय रे, 1 डिप्रिशिएशन फॅक्टर. म्हणजे याला काय लिहू शकतो तुम्ही, इथं लिहितो मी. ग्रॉस ल्युमेन किंवा ल्युमेन टोटल किंवा ग्रॉस ल्युमेन इज इक्वल्स टू ल्युमेन्स ऑन फ्लोअर किंवा ऑन सरफेस, ल्युमेन्स ऑन सरफेस डिवायडेड बाय युटिलायझेशन फॅक्टर इंटू मेंटेनन्स फॅक्टर. मग इंटू मेंटेनन्स फॅक्टर न घेता वर डिप्रिशिएशन फॅक्टर घ्या. ओके, कारण मेंटेनन्स फॅक्टर काय असतं 1 डिप्रिशिएशन फॅक्टर असतो. ओके, मेंटेनन्स फॅक्टर काय असतो 1 मेंटेनन्स फॅक्टर इज इक्वल्स टू डिप्रिशिएशन फॅक्टर. म्हणजे डिप्रिशिएशन फॅक्टर इज इक्वल्स टू 1 मेंटेनन्स फॅक्टर. तर इथं दिलेलं काय आहे, डिप्रिशिएशन फॅक्टर आहे. तर मग इथं तुम्हाला मल्टिप्लिकेशनमध्ये डिप्रिशिएशन फॅक्टर घ्यावं लागेल आणि डिप्रिशिएशन फॅक्टरची व्हॅल्यू 1.3 आहे. युटिलायझेशन फॅक्टर 0.65. ते थोडं उलटं झालं होतं, तेवढं करेक्ट करून घ्या. समजलं आता? बघा लक्ष द्या. आता नेक्स्ट, इस्टिमेट द नंबर ऑफ वॅटेज. आता इथं काय काढायचंय, वॅटेज काढायचंय. इथं काय काढलं आपण, नंबर ऑफ लॅम्प काढलेत आणि त्याच्यावरून स्पेसिंग केली. इथं काय करायचं, इस्टिमेट द वॅटेज ऑफ लॅम्प विच रिक्वायर्ड टू इल्युमिनेट अ वर्कशॉप. वर्कशॉपची स्पेसिंग दिली किती, 70/20चा वर्कशॉप आहे. किती, 70/20चा वर्कशॉप आहे. तर मग लांबी किती रे, 70 आणि रुंदी 20. बाय मीन्स ऑफ लॅम्प माउंटेड 5.5 मीटर अबोव द वर्किंग प्लेन. खालून उंची किती त्याची 5.5 मीटर. इथं 3 मीटर होती. आता हाईट कन्सिडर होत नाही, लक्षात घ्या. हाईट कन्सिडर होत नाही, हाईट कन्सिडर होत नाही. 5.5 मीटर अबोव द ग्राउंड लेवल. ओके, द ॲव्हरेज इल्युमिनेशन रिक्वायर्ड इज 90 लक्स. ॲव्हरेज इल्युमिनेशन किती रे, 90 लक्स आहे. ओके, त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ युटिलायझेशन म्हणजे युटिलायझेशन फॅक्टर दिले किती रे, 0.45 अँड इल्युमिनेशन इफिशियन्सी दिली किती रे, 18 ल्युमेन पर वॅट. ॲझ्युम स्पेस टू हाईट रेशो 0.85. नाही, स्पेस टू हाईट रेशो युनिटी. ओके, 1 ठेवलाय. स्पेस टू हाईट रेशो 2 लॅम्प मधील अंतर आणि जमिनीमधील अंतर 1. आणि मेंटेनन्स फॅक्टर किती रे, 0.85. तर आता आपल्याला काय करायचंय, वॅटेज काढायचंय लॅम्पचं. तर सगळ्यात महत्वाचा तोच फॉर्म्युला कोणता, टोटल ल्युमेन इज इक्वल्स टू ल्युमेन्स ऑन सरफेस इंटू डिप्रिशिएशन फॅक्टर डिवायडेड बाय युटिलायझेशन फॅक्टर. आता इथं दिला होता डिप्रिशिएशन फॅक्टर, तिथं काय दिलंय मेंटेनन्स फॅक्टर. मग आता पहा इथं काय म्हणलंय, ल्युमेन्स ऑन सरफेस. आपल्या ल्युमेन्स ऑन सरफेस माहितीये का, नाही.
तर मग काय करायचं पहिले एरिया इंटू ॲव्हरेज इल्युमिनेशन. इथं आपण काय केलं होतं, एरिया आधी काढला होता आणि मग इथून ॲव्हरेज इल्युमिनेशन सरफेस वरचं इल्युमिनेशन हे घेतलं होतं. ओके, सरफेस वरचं इल्युमिनेशन हे घेतलं होतं. तर ॲव्हरेज इल्युमिनेशन इथं किती दिलं रे, 45 लक्स दिले. ओके, ॲव्हरेज इल्युमिनेशन 45 आणि नंतर एरिया 1000. बघा वेगळं नाहीये, प्रॉब्लेम तेच आहे, फक्त फॉर्म्युले थोडे आपण फिरवलेत. ल्युमेन्स ऑन सरफेस, ल्युमेन्स ऑन सरफेस म्हणजे काय रे, ल्युमेन्स ऑन सरफेस, ल्युमेन्स ऑन सरफेस, सरफेस ल्युमेन्स काय असेल, एरिया इंटू ॲव्हरेज इल्युमिनेशन. एरिया किती आहे, 50 × 20 इंटू 45, तर 50 × 20 इंटू 45 हेच आलं. इथं पण तेच, एरिया 70 × 20. ॲव्हरेज इल्युमिनेशन किती रे, कुठे 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 कुठे, हा हे 90 लक्स आहे. तिथं 45 लक्स होतं, इथं 90 लक्ष आहे, लक्स आहे. देन युटिलायझेशन फॅक्टर इंटू मेंटेनन्स फॅक्टर. डिप्रिशिएशन फॅक्टर आहे का, डिप्रिशिएशन असतं तर मल्टिप्लिकेशन मध्ये गेला असता, डिप्रिशिएशन असतं तर मल्टिप्लिकेशन मध्ये गेला असता का, कारण 1 मेंटेनन्स फॅक्टर इज इक्वल्स टू डिप्रिशिएशन फॅक्टर. तर मग युटिलायझेशन फॅक्टर इंटू मेंटेनन्स फॅक्टर करा, सिम्प्लिफाय करा हे. मग आता टोटल वॅटेज कसं काढणार तुम्ही, ग्रॉस ल्युमेन डिवायडेड बाय ल्युमिनस इफिशियन्सी. ओके, ग्रॉस ल्युमेन डिवायडेड बाय ल्युमिनस इफिशियन्सी. इथं आपण कसं काढलंय, ग्रॉस ल्युमेन, ओके, हे डिवायडेड बाय टोटल ल्युमेन्स. तर हे काय येणार याच्यावरून, नंबर ऑफ लॅम्प. याच्या उलट पहा, टोटल वॅटेज काढायचे, वॅटेज कसं काढणार, तर सगळ्यात ग्रॉस ल्युमेन डिवायडेड बाय इफिशियन्सी. इफिशियन्सी दिली पहा किती, 18 ल्युमेन पर. टोटल ल्युमेन्स एवढं आणि प्रत्येक वॅटला एवढं, तर मग टोटल वॅटेज किती रे, 18,300 वॅट आले समजा. मग आता हे आलं टोटल वॅटेज आले. ओके, टोटल वॅटेज आलं. तर आपण काय करू, 36 लॅम्प कन्सिडर करू. आपण केलं बरं का, ॲझ्युम 36 लॅम्प कन्सिडर करू का, तर सोपं जाईल. ओके, 12 × 12 12 × 2 = 24 12 × 3 = 36 या हिशोबाने आपण कन्सिडर करू. 70चा हॉल आहे. तर मग 36 जर हे केलं तर एक लॅम्प जवळपास 500 वॅटचा येतो, ॲप्रॉक्सिमेटली 500 वॅटचा. कसा, वॅटेज टोटल 18,300 वॅट भागिले 36 बरोबर किती, 500 वॅट. तर वॅटेज किती आलं, 500. इथं काय केलेलं आहे, वॅटेज ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी, आपल्याला हे काढायचं, इथं याच्यामध्ये हे काढायचं. पुन्हा एकदा लक्ष द्या. आणि इथं मग काय करणार तुम्ही, 12 × 12 12 × 2 = 24 12 × 3 = 36. स्पेसिंग इथं किती घेणार, 6 मीटरचे घेणार. 6 × 1 = 6 × 2 = 12 12 × 4 = 16 × 4 = 20. ओके, हे 4 मीटर. आणि इकडं 6 × 1 = 6 6 × 11 किती होतात, 66. आणि इकडून 2 तिकडून 2 किती, 70. अशा पद्धतीने स्पेसिंग 6/6, इकडून बी 6 इकडून 6 इकडून 6 इकडून 6 अशा पद्धतीने. पुन्हा एकदा सांगतो, ह्या गोंधळामुळे कदाचित तुम्हाला समजलं असेल नसेल, थोडं पुन्हा लक्ष द्या. एक हॉल आहे बघा, 70/20चा हॉल आहे. आणि 70/20च्या हॉलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इल्युमिनेशन प्रोव्हाइड करायचं आहे, इल्युमिनेशन प्रोव्हाइड करायचं. आणि त्या इल्युमिनेशन प्रोव्हाइड करताना युनिफॉर्म इल्युमिनेशन जर दिलं तर किती वॅटचे किती लॅम्प लागतील, वॅटेज काढायचं लॅम्पचं. पहिलंच काय म्हणलं, एस्टिमेट द नंबर अँड वॅटेज ऑफ लॅम्प. नंबर तर आपण ॲझ्युम करणार, ओके, आणि त्याच्यानंतर वॅटेज अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार. कसं, सगळ्यात पहिले तर टोटल ल्युमेन काढायचे. फॉर्म्युला तोच आहे. फॉर्म्युला काय, टोटल ल्युमेनचा ल्युमेन ऑफ ऑन फ्लोअर इंटू डिप्रिसिएशन फॅक्टर डिवायडेड बाय युटिलायझेशन फॅक्टर. मग ल्युमेन कसा काढणार, एरिया इंटू ॲव्हरेज इल्युमिनेशन. इथं आपण एरिया वेगळा काढला आणि नंतर ॲव्हरेज मल्टिप्लाय करून टोटल हे काढलं काय, ल्युमेन्स ऑन सरफेस. तर इथं आपण हे दोन्ही मल्टिप्लाय केलंय, ओके, डायरेक्ट मल्टिप्लाय केलंय. तर हे आलं तुमचं युटिलायझेशन फॅक्टर आणि मेंटेनन्स फॅक्टर टाकून ही आली व्हॅल्यू. आता टोटल वॅटेज काढायचंय तर काय येईल रे, ग्रॉस ल्युमेन ही व्हॅल्यू डिवायडेड बाय ल्युमिनस इफिशियन्सी जे दिलेले, स्पेस टू हाईट रेशो 1 दिला आहे आपल्याला, त्याच्याशी काय घेणं देणं नाही. तर हे आलं टोटल वॅटेज आले टोटल. मग आता
अजून केलं आपण की 12चे 3 लॅम्प घेऊ आपण, 12च्या 3 रो करून टाकू 70 ला. ओके, तर मग हे सिम्प्लिफाय जर केलं तर 508 येतं. समजा आपल्याला 4 रो घ्यायच्यात, आपण काय करणार, 4 रो घ्यायच्या, तर 10च्या 4 रो 40 घ्या. ओके, 4 रो घ्यायच्या, तर 10च्या 40 रो घ्या, म्हणजे 18,300 भागिले 40 किती येईल? 457.5, 450 वॅटचा अप्रॉक्सिमेट लॅम्प घेऊ. मग 10-10चे 4 सेट करायचे, मग त्याच्याहून डिस्टन्स घ्यायचं, करता येईल ना ते तुम्हाला. मग 10-10चे 4 सेट केले म्हणजे कसं, इथं 10, इथं 10, इथं 10 आणि इथं 10, अशा पद्धतीने 4 घ्यायचे. तर यातला डिस्टन्स किती येईल? 3 मीटर, 3 मीटर, 3 मीटर, 3 त्रिक 9 आणि इकडून नाही 4 घेऊ का, 4 1 4 4 2 8 4 त्रिक 12, इकडून 4 आणि इकडून 4 झाले. हे झालं 20 मीटर. आणि मग इकडं आता इकडं किती येईल? हे 70 मीटर आहे ना, तर 70 म्हणजे 10 म्हणजे 9 इंटू 9 स्पेसिंग येते ना, 9 इंटू 7, हा 9 7 9 8 9 7, ठीक आहे, 9 7 63. ओके, 63 हे गेलं. 7 मीटरवर लॅम्प घ्या, तर 63 गेलं तर किती उरतंय? 7 उरतंय. इथं 3.5 लिहा, इथं 3.5 लिहा, इथं 3.5, इथं 3.5, किती? 7 मीटर. आणि प्रत्येक लॅम्प मधलं अंतर 7 मीटर. 7 1 7 7 2 14, अशा पद्धतीने 7 9 63 आणि हे दोन्ही मिळून 7 म्हणजे 70. अशा पद्धतीने 70/20चा हॉल असा पण सजवू शकतो तुम्ही. पण मग त्यावेळेस वॅटेज किती येईल? 450. इथं वॅटेज घेतला आपण 500 वॅटचा घेतला तर एवढं येलं, 450चं घेतलं तर एवढं आलं. तुम्ही हे केलं तरी चालतंय, हे जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळतात. या सिस्टममध्ये आणि EEC मध्ये न्यूमरिकलचं आन्सर वेगळं जरी आलं तरी तुम्हाला मार्क मिळतात. तुम्ही तुमच्या क्लासमध्ये जेवढे विद्यार्थी सगळ्यांनी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये जरी सॉल्व केलं तरी तुम्हाला ते मार्क मिळतात, कारण ते मार्क याचे आहेत. ओके, तुम्ही ॲझ्युम करणार आहेत आणि त्याच्यावर तुम्ही ते घेणार आहेत. समजलं? राईट डाऊन. सेम न्यूमरिकल आहे बघा. एस्टिमेट द नंबर अँड वॅटेज ऑफ लॅम्प विच वुड बी रिक्वायर्ड टू इल्युमिनेट. वर्कशॉपची साईज दिली किती? 60. एरिया दिला किती? 60 इंटू 50 मीटर, मीटरमध्ये. हा, बाय मीन्स ऑफ लॅम्प माउंटेड 5 मीटर फ्रॉम द वर्किंग प्लेन. याची दिलं किती? 5 मीटर. याचा काय रोल नाही आहे तसा. द ॲव्हरेज इल्युमिनेशन रिक्वायर्ड इज अबाउट 100 लक्स. ॲव्हरेज इल्युमिनेशन दिलंय किती? 100 लक्स. कोएफिशियंट ऑफ युटिलायझेशन म्हणजे युटिलायझेशन फॅक्टर किती दिला आहे? 0.4. हे 40% सुद्धा असू शकतो बरं का, लक्षात घ्या. इल्युमिनेशन इफिशियन्सी किती दिलंय? 16 ल्युमेन पर वॅट. त्याच्यानंतर अजून काय दिलंय? अजून स्पेस टू हाईट रेशो युनिटी. त्याचा बी काय रोल नाही. स्पेस टू हाईट रेशो युनिटी. कॅन्डल पॉवर डिप्रिसिएशन ऑफ 20% म्हणजे डिप्रिसिएशन फॅक्टर किती दिलाय? 20%. ओके, डिप्रिसिएशन फॅक्टर किती दिलाय? 20%. आणि चला करा कॅल्क्युलेट. करा कॅल्क्युलेट. लक्ष द्या बाळांनो, इथं म्हणलं काय? कॅन्डल पॉवर डिप्रिशिएशन ऑफ 20%. हे डिप्रिशिएशन फॅक्टर नाही. डिप्रिशिएशन फॅक्टरला काय लिहितात? कोएफिशियंट ऑफ डिप्रिशिएशन किंवा डायरेक्ट डिप्रिशिएशन फॅक्टर अशा पद्धतीने देतात. जसं कोएफिशियंट ऑफ युटिलायझेशन म्हणजे काय? युटिलायझेशन फॅक्टर.
तसं डिप्रिशिएशन फॅक्टरसाठी काय दिलं असतं, कोएफिशियंट ऑफ डिप्रिशिएशन असं दिलं असतं. पण इथं काय म्हणलंय, कॅन्डेल पॉवर डिप्रिशिएशन ऑफ 20%. मग जी कॅन्डेल पॉवर आहे ती 20% नी डिप्रिशिएट होती. कोएफिशियंट ऑफ डिप्रिशिएशन नाही येते. मग मेंटेनन्स फॅक्टर इज इक्वल्स टू 1 मायनस कॅन्डल पॉवर डिप्रिशिएशन. तर हे किती येईल, 0.8. हे काय आलंय, मेंटेनन्स फॅक्टर, डिप्रिशिएशन फॅक्टर नाही. मग दुसरा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा, म्हणजे हा वाला फॉर्म्युला वापरा. हा करा, आता सॉल्व करा, आता जमल तुम्हाला. लक्ष द्या, काय फॉर्म्युला, टोटल ल्युमेन्स रिक्वायर्ड काय असेल, एरिया इंटू ॲव्हरेज इल्युमिनेशन अपॉन युटिलायझेशन फॅक्टर इंटू मेंटेनन्स फॅक्टर. तर एरिया किती रे, 60/15 इंटू ॲव्हरेज इल्युमिनेशन किती रे, 100 लक्स आहे, डिवायडेड बाय युटिलायझेशन फॅक्टर किती रे, आणि मेंटेनन्स फॅक्टर ते किती आलं, 1,00,000 2,81,000 250 पॉईंट, ठीक आहे, 250 आलंय ल्युमेन. ओके, आता बघा हे टोटल ल्युमेन्स आलंय. ओके, तर आता आपल्याला काय काढायचं, टोटल वॅटेज काढायचे. टोटल वॅटेज इज इक्वल्स टू काय रे, ल्युमेन किंवा टोटल ल्युमेन्स ग्रॉस किंवा टोटल ल्युमेन्स. बरं, आपण ग्रॉस ल्युमेन देऊ, डिवायडेड बाय ल्युमिनस एफिशियन्सी इज इक्वल्स टू ग्रॉस ल्युमेन किती रे, 281,250 डिवायडेड बाय 16 किती आलंय, 17.125 हे आलं वॅटेज मध्ये. आता परत काय म्हणलं त्यांनी, काहीच नाही म्हणलं, विचारलं काय, नंबर अँड वॅटेज. मग नंबर ऑफ लॅम्प आपण किती घ्यायचे, आपण ठरवायचे. समजा ॲज्युम आता 15/60 हॉल आहे, म्हणजे हॉल असा आहे, हे 15 आणि हे त्याच्या चौपट, 15/60 हॉल आहे, त्याच्या चौपट. ओके, तर मग काय करायचंय, 3 घेऊ आपण, 30 घेऊ. ओके, ॲज्युम 10 × 30 किती, 30 लॅम्प का कमी होतील. तर चला, इथं आपण इथं 10 घेतले, इथं 10 घेतले, इथं 10 घेतले. ओके, तर हे टोटल किती आहे, 60 आहे ना. तर मग किती येतील, 9 × 6 9 सकी 54 आणि इकडून 3 आणि इकडून 3. तर या 2 लॅम्प मधलं अंतर किती, 6 मीटर. त्याच्यानंतर हे 15 आहे ना, तर इकडं नाही, इथं 4 मीटर घेऊ, 4 मीटर 4 मीटर 4 मीटर 4 4 8 आणि इकडून 4 नाही, बरं ठीक आहे, 6 घ्या, 6 6 दोन्ही 12 आणि 1.5 नो प्रॉब्लेम. ही सुद्धा मेथड तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जर वेगळे घेतले असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, तर नंबर ऑफ वॅटेज किती बघा, नंबर ऑफ लॅम्प किती आलं तुमचं, 30 लॅम्प. आता 30 लॅम्प घेतले तर टोटल वॅटेज ऑफ इच लॅम्प काय येईल, वॅटेज ऑफ इच लॅम्प इज इक्वल्स टू 17,578.125 भागिले 30 किती आलंय, 585 वॅट, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 600 वॅट घेऊन टाका. ओके, किंवा मग डायरेक्ट तेवढं वॅटेज जरी ठेवलं तरी चालेल. ते समजलं तुम्हाला, काहीच अडचण नाही या टाईपच्या न्यूमरिकल मध्ये, तुला कळालं बेटा.
हा न्यूमरिकल नुसता या सब्जेक्टला नसून EEC या सब्जेक्टला सुद्धा 8 मार्काला विचारतात. 4 मार्काला, 6 मार्काला, 8 मार्काला, अगदी 16 मार्काला सुद्धा हाच न्यूमरिकल. फक्त तिथं काय करावं लागेल तुम्हाला 3D ची डायग्राम काढावं लागेल. ही जी डायग्राम आहे ना, मग याला तुम्ही 3D मध्ये कन्वर्ट करून ते हाईट आणि हे सगळंच कॅल्क्युलेट करावं लागेल. वायरिंग सुद्धा करावं लागेल आणि मग ते वायरिंगची लेंथ वगैरे कॅल्क्युलेट करावं लागेल. तो ॲडिशनल पार्ट आहे. पण हे पॅटर्न समजला ना तुम्हाला, हा जर इथं समजला तर तुम्हाला तिथं बी समजेल. येतं लक्षात? सो राईट डाऊन दिस. ॲक्सेसरीज ऑफ लाईट फिटिंग. लाईट फिटिंगच्या ॲक्सेसरीज बघा. लाईट फिटिंग करताना तुम्हाला होल्डर, ट्यूब होल्डर, डिफ्युजर, अप्पर डिपर हे तुम्ही बघणार. ओके, इन्क्लोजर बघणार किंवा अजून काय काय गोष्टी बघणार. पण त्याच्यासोबत अजून काय काय लागणार तर हे. ओके, दीज आर द ॲक्सेसरीज रिक्वायर्ड फॉर लाईट फिटिंग. लाईट फिटिंग करताना तुम्ही बघा, होल्डर पण वेगवेगळ्या प्रकार शेपचे असतात. स्ट्रेट होल्डर, बॅटन होल्डर, सस्पेंडेड होल्डर, इन्क्लाइन होल्डर, असे वेगवेगळ्या टाईपचे होल्डर्स असतात. लॅम्प होल्डर असतात तेवढे. ट्यूबलाईट, तुमच्या होल्डिंग टाईपच्या ट्यूबलाईट, अपडेटेड व्हर्जनच्या विदाऊट बेसच्या ट्यूबलाईट, LED ट्यूब्स, त्याच्यानंतर इनकॅन्डेन्सेट लॅम्पसाठीचे वेगवेगळे होल्डर्स, त्याचबरोबर ट्यूबलाईटचे सुद्धा वेगवेगळे होल्डर्स. तर हे लॅम्पसाठीच्या ॲक्सेसरीज आहेत. तर इथं वॉल ब्रॅकेट भिंतीवर लावलेले असतात, काही काही सिलिंगला माउंट असतात. होल्डर नाही तर सगळ्याच ॲक्सेसरीज म्हणजे सगळे पॅनल असतात. तुम्ही बघितलं असेल LED पॅनल किंवा त्याच्यानंतर सिलिंगसाठी स्पेशल अरेंजमेंट करून डेकोरेटिव्ह लाईट केलेली असते. फ्लोअर माउंटिंग, काही फ्लोअरच्या साईडनी डेकोरेटिव्ह लाईट तुम्ही इंट्रोड्यूस केलेली पाहिली असेल. टेबल माउंटिंग, ग्लास टाईप और मेटल बेस फिनिशिंग, टेबल माउंट लॅम्प. स्पेसिफिक चेस कॅरमसाठी टेबल लॅम्प असतात, त्या टाईपची लॅम्प फिटिंग. कॉर्नर अटॅच, कॉर्नरला पाहिलं असेल तुम्ही डेकोरेटिव्ह लाईट असते त्या पद्धतीने. त्याच्यानंतर पेंडेंट्स म्हणजे लटकलेले होल्डर्स वेगवेगळे, आणि फायबर ऑप्टिक्स थ्रू लावलेले लेझर शोज. लेझर शो पाहिले तुम्ही? लेझर शो तुम्ही 3D मध्ये लेझर शो नाही पाहिले लाईटचे? पैठणच्या याला गेले का तुम्ही? डान्सिंग वॉटर पाहिलं असेल ते डान्सिंग वॉटर. तिथं तुम्हाला वेगवेगळ्या लाईट इफेक्ट दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही नेहरू प्लॅनेटोरियमला गेले का मुंबईला? प्लॅनेटोरियमला गेले का? तिथं तुम्हाला लेझर शो दिसतील, 3D लेझर शो. यस 3D लेझर शो. हे पैठणचं आहे, ते नेहरू प्लॅनेटोरियमचं आहे. दिल्लीमध्ये एक अक्षरधाम ठिकाण आहे पाय माहिती आहे तुम्हाला? अक्षरधाम, तिथं अटॅक पण झाला होता मागं, खूप फेमस ठिकाण. तिथं बी लेझर शो आहे. रत्नागिरीला एक थिबा पॅलेस आहे. आत्ता आम्ही गेलो होतो थिबा पॅलेस. थिबा राजा होता एक, आणि त्या राजाला कैद केलं होतं इंग्रजांनी. तर तिथं एक पॅलेस आहे, तर तिथं पण लेझर शो आहे. तिथं प्लॅनेटोरियम सुद्धा आहे, लक्षात घ्या. आपलं जालन्यामध्ये काही नाही, पण मग ठीक आहे. तर या लेझर शोनी काय केलं जातं की असे लेझर शो टाकून 3D इमेजेस तयार केले जातात. मोठमोठ्या इमेजेस असतात, मग ते नाटकाच्या स्वरूपामध्ये काय म्हणतात प्रेझेंटेशन करतात. ओके, तर या शो बघितले असतील ना कधीतरी कुठेतरी? अजून ओपन स्पेसला असेल, शिर्डीला पण आहे, थीम पार्कला आहे शिर्डीला. तर हे शो काय इंडिकेट करतात? काहीतरी ॲक्टिव्हिटी दाखवण्याचं काम करतात. तर तिथं फायबर ऑप्टिक्स टेक्निक वापरले असते शोसाठी. ओके, तर हे कलर इफेक्ट बघितले असतील तुम्ही. तर हे कलर फिटिंगसाठी ॲक्सेसरीज ह्या पद्धतीच्या लागतात. आणि डान्सिंग वॉटर पाहिलं असेल विथ कलर इफेक्ट, तर तिथं पण वेगवेगळ्या लाईटिंग ॲक्सेसरीज लागतात. तर अशा वेगवेगळ्या ॲक्सेसरी लाईट फिटिंगसाठी तुम्ही वापरतात. तर ते झाले समजा मॉडर्न.
घरगुती ॲप्लिकेशनसाठी, कमर्शियलसाठी किंवा डेकोरेटिव्ह सिस्टीमसाठी पण वेगवेगळ्या लायटिंगच्या ॲक्सेसरीज पाहिल्या असतील तुम्ही. कलर लायटिंग पाहिली असेल, लाईटचा कलर इफेक्ट बघितला असेल, डीजेच्या समोरची स्पेसिफिक फोकस लायटिंग बघितली असेल किंवा गॅदरिंगच्या वेगवेगळ्या लायटिंग बघितल्या असतील, तर त्यासाठीचे वेगवेगळ्या ॲक्सेसरीज तर त्या आपण इथं बघितल्या. ओके, समजले काय ॲक्सेसरी? जनरली परीक्षेला कधी विचारलेलं नाही पण माहीत असाव्यात ते आपण ॲक्सेसरीज. ठीक आहे, सो राईट डाऊन.